अर्बुदा शिखर नावाच्या एका उंच डोंगरावर दुदरंत नावाचा एक अतिशय शूर सिंह राहत होता. संपूर्ण डोंगरावर त्याचीच दहशत होती. डोंगरातील एका मोठ्या गुहेत तो सिंह रोज शांतपणे झोपत असे. त्याची आयाळ मोठी, दाट आणि भव्य होती. पण एक दिवस एक लहानसा उंदीर हळूच गुहेत आला आणि रोज सिंह झोपलेला असताना त्याच्या आयाळीचे केस कापू लागला. एके दिवशी सिंह जागा झाला आणि आयाळीचे कापलेले टोक पाहून त्याला प्रचंड राग आला. रागाच्या भरात सिंह उंदरामागे धावला, पण उंदीर पटकन आपल्या बिळात शिरला आणि सिंहाच्या हातून निसटला. सिंह विचार करू लागला, शत्रू लहान असला आणि बळाने जिंकता येत नसेल तर युक्ती वापरली पाहिजे. हा विचार करून सिंह गावात गेला आणि दधीकर्ण नावाची एक मांजर घेऊन आला. सिंहाने मांजरीला भरपूर मांस दिले आणि तिला आपल्या गुहेत ठेवले. मांजर पाहताच उंदीर घाबरला आणि बिळाबाहेर येणं पूर्णपणे बंद झालं. आता सिंह शांत झोपू लागला. उंदीर नसल्यामुळे त्याच्या आयाळीला त्रास होत नव्हता, पण बिळात लपून बसलेल्या उंदराला अन्न मिळेना. तो हळूहळू अशक्त होऊ लागला. शेवटी उपाशीपोटी उंदीर बिळातून बाहेर आला आणि क्षणात मांजरीने त्याला पकडून ठार केले. काही दिवसांनी सिंहाला उंदीर दिसेनासा झाला. मांजर आता उपयोगाची नाही असं वाटून सिंहाने तिला अन्न कमी द्यायला सुरुवात केली. अन्नाअभावी दधीकर्ण मांजर अशक्त झाली आणि शेवटी तिचाही मृत्यू झाला. केव्हाही कोणालाही विनाकारण त्रास देऊ नये, कारण दिलेला त्रास कधी ना कधी आपल्याच आयुष्याला वेदना देतो.